या तीन राशींना करावा लागेल अडचणीचा सामना। जर मित्रांनो या तीन राशीपैकी जर तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काळजी घ्यायला विसरू नका। तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या तीन राशी आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारग्रह मानला जातो। त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो अशी लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो। अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो। अनेकदा मंगळाचा अशुभ प्रभावही अनेक राशीवर पाहायला मिळतो। दरम्यानात मंगळ ग्रह 21 जानेवारी रोजी कर्क राशीतून उलट्या चालीने मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल। तर जाणून घेऊया अशा कोणत्या तीन राशी आहेत। नंबर 1 ला रास आहे वृषभ। ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी मंगळाची वक्री चाल अनेक अडचणीत निर्माण करत असते। या काळात प्रसंगात अडचणीत येऊ शकतात, तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि नात्यात गैरसमज वाढू शकतो। नोकरीत बदलीचे संकेत होईल। व्यवसायाचा तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही। आरोग्याची काळजी घ्या। जर मित्रांनो तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःची काळजी पण घ्यायला विसरू नका। नंबर 2 ला रास आहे कुंभ। कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी मंगळाची वक्री चाल अनुकूल सिद्ध होणार आहे। या राशीत अनेक नोकरी बदल संकेत आहेत। नशीब तुमच्या बाजूने कमी असल्याने व्यवसायाचे नुकसान होऊ शकतो। मानसिक तणाव वाढू शकतो आणि प्रवासात काळजी घ्या। पाय आणि सांधेदुखीचा समस्या वाढू शकतात। धनसाही होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणतेही मोठे व्यवहार करताना काळजी घ्या। जर मित्रांनो तुमची रास कुंभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच काळजी घ्यायला पण विसरू नका। नंबर 3 रास आहे मीन। मंगळाची वक्री चाल मीन राशीसाठी अत्यंत चिंताजनक ठरेल। वैवाहिक जीवनात अनेक अडचणींचा निर्माण होईल। नोकरी करणाऱ्याचा विचार करू नका। व्यावसायिक भागीदारी तुटू शकते आणि खर्च वाढू शकतो। जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात। आरोग्याबाबत काळजी घ्या। ॲलर्जी किंवा त्वचेच्या समस्या उद्भूत होऊ शकतात। जर मित्रांनो तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच काळजी घ्यायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।